श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. तेव्हा त्यातला हा 12वा अभंग. ना कळते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, गुरु विणे निर्गुणी पावले, सगुणी भजता विकल्प धरिता, जिव्हा झडे बहुरूपी धरी, संन्याशाचा वेश पाहून तयास धन देती, संन्याशाला नाही बहुरूपियाला, सगुणी भजता तेथे पावे, अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले, एका जनार्दनी ओळखिले. किंवा मागच्या वेळी या अभंगातल्या पहिल्या 2 ओळीवर प्रवचन झालं होतं आपलं. आता उरलेल्या 3 ओळीचं प्रवचन आपण बघूया. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहुनी तयास धन देती. तेव्हा हा बहुरूपी परमात्मा हा बहुरूपी आहे. आणि तो बहुरूपी जो असतो तो भुलवतो, बहुरूपी खेळ करतो, अनेक अनेक सोंग घेतो, अनेक रूप होतो, अनेक वेगवेगळ्या रूपात येतो आणि तो लोकांना भुलवतो. म्हणजे त्याच्यामुळे लोकांना कळत नाही की हा तोच आहे, असं त्याला कळत नाही त्यांना. परंतु त्या बहुरूपियाचा जो मुलगा असतो त्याला माहिती असतो हे माझे बाबा आहेत, हे त्याला माहिती असतं. आणि म्हणून त्यांनी कुठलंही रूप घेतलं तरी तो मुलगा मात्र फसत नाही, तो भुलत नाही. तो म्हणता त्याला आनंद होतो, कारण प्रत्येक नवीन नवीन रूपाचा त्याला आनंद होतो. कारण मुख्य ओळख त्याच्या ठिकाणी काय आहे? मुख्य त्याच्या ठिकाणी की हे माझे बाबा आहेत आणि हा खेळ आहे, हे तो कधी विसरत नाही म्हणलं. पण खेळ बघायला आलेले लोक मात्र सगळं विसरतात आणि त्याच्यामुळे त्यांना तोच आहे हे कळत नाही आणि म्हणून ते मायेत पडतात. तेव्हा तशी ही माया आहे, तशी ही माया आहे, ती सर्वांना भुलवते. जीव शिव दोन्ही बाळके, अंबे त्वा निर्मिली कौतुके, जीव तुझे स्वरूप नोळखे, म्हणून पडला आवर्ती, शिव तुझे चरणी, शिव तुझे स्मरणी सावचित्त, म्हणून तो नित्यमुक्त, ब्रह्मपद हातायत तुझे निकृपे जननी. म्हणजे इथे फक्त भुलणं आणि न भुलणं आणि ओळखणं आणि न ओळखणं हाच खेळ आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी. त्या श्रीहरीला ओळखायला पाहिजे, त्या श्रीहरीला ओळखायला पाहिजे. नाहीतर म्हणले माया भुलवणार. बरं, एकीकडे ती माया तर बोलवते, एकीकडे माया भुलवते. बरं, देव तरी कसा? दुसरीकडे देवरूपाने तो श्रीहरी भुलवतो, देवरूपाने भुलवतो. एकीकडे माया संसार रूपाने भुलवते, सृष्टी रूपाने भुलवते, आणि दुसरीकडे देव हा श्रीहरी तोही भुलवतो देवरूपाने. बरं, मायेने बोलवलं तर ते ठीक आहे, तो मायेचा स्वभावच आहे की माया भुलवत असतो. माया मनुष्याला फसवते, भुलवते आणि परमेश्वराचं स्वरूप, परमेश्वराचं दर्शन घेऊ देत नाही.
परमेश्वराला ओळखू देत नाही. हे मायाचं कार्यच आहे, पण ते तिचं कार्यच आहे. पण श्रीहरी देखील जेव्हा मनुष्याला भुलवायला लागला तर कसं होणार म्हणा. असा कसा महाढक तू श्रीहरी रे, असा कसा महाढक तू श्रीहरी, भुलविसी भक्ता काय जादूगिरी, भुलविसी भक्ता काय जादूगिरी रे, असा कसा महाढक तू श्रीहरी. श्रीहरी महाढक झाला, तोही भुलवायला लागला. मायेने बोलवतो समजू शकतो काय, पण श्रीहरी स्वतः जेव्हा भुलवायला लागतो तेव्हा मात्र भक्तांची फार पंचायत होते म्हणा. मग कोणता श्रीहरी भुलवतो आणि कोणता श्रीहरी त्याची ओळख करून देतो हे कळलं पाहिजे. हे नाही कळलं तर म्हणले जगी मानिला देव तो पूजित आहे, जगी मानिला देव तो पूजित आहे, परी सत्य देवासी कोणी न पाहे. जो मानला तो देव पूजायला लागला म्हणा, पण सत्य देवाला कोणी शोधायला गेलाच नाही. काही तर म्हणतात देव नाहीच आहे म्हणा. देव नाहीच आहे म्हणा. मग हे एवढे शास्त्र धर्मशास्त्र एवढे ऋषी मुनी हे काय, यांच्यापेक्षा तू काय मोठा झाला का काय, याच्यापेक्षा तुझी अक्कल जास्ती आहे का. ऋषी मुनी आणि एवढी शास्त्र लिहून ठेवली तेव्हा म्हणाले काय म्हणतात नाही, पण त्यांचा आपल्याला काही विचार करण्याची गरज नाही. पण भक्तांमध्ये सुद्धा त्याला जाणायला पाहिजे. न जाणता जर भक्ती केली, न जाणता जरी भक्ती केली, त्या परमेश्वराचं असं एवढं सामर्थ्य आहे की न जाणता जरी त्याने भक्ती केली, कोणाची भावाने केली, भक्ती भावाने केली, तरी त्याला कसं जाणायचं श्रीहरीला याचा मार्ग तो श्रीहरी दाखवतो म्हणा. आधी तो ठकवतो, आधी तो भुलवतो, माया भुलवतो, श्रीहरी भुलवतो. मग श्रीहरी कसा भुलवतो, माया बोलवते आम्हाला माहिती आहे, पण श्रीहरी कसा बोलवतो तर त्याची गंमत वेगळीच आहे. तो काय करतो, अनेक रूपाने येतो. बहुरूपी होई एक हरी, हे तो बहुरूप घेतो म्हणाले, अनेक रूप घेतो. बरं, अनेक प्रकारच्या लोकांची रूप तो घेतो हे ठीक आहे, पण तो म्हणले अनेक देवतांची रूप घेतो, अनेक देवतांची रूप तो घेतो आणि तू बोलवतो म्हणा. जसं शिव आहे, गणपती आहे, दुर्गा आहे, राम कृष्ण आदी अवतार आहेत. एवढंच काय, ते श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती, काय स्वामी समर्थ, शेगावचे महाराज, शंकर महाराज, आणखी काय महाराज कितीतरी आहेत. या सर्व रूपाने तो काय करतो, ते आता होऊन गेले. जे होऊन गेले अवतार ही उदंड होती, तैसेची मागुती लयाची जाती, तैसी नवे ही दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असे ना. पण दत्तात्रेय मूर्ती, दत्तात्रेय ही परंपरा आहे, परंपरेने गुरु शिष्य परंपरेने ते असतात आणि अवतार होतात आणि जातात, पण दत्तात्रेय मूर्ती जात नाही म्हणा. कारण ते वारंवार अवतार घेतात, अखंड अवतार घेतात. पूर्ण ब्रह्म मुसावले तो हे दत्तात्रेय रूप उतले, ज्याचे स्मरण मात्रेच तरले जीव अपार त्रिभुवनी. असं दत्तात्रेय परंपरेचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा होऊन गेलेले अवतार, होऊन गेलेले महाराज, मग ते कितीही मोठे असो, कितीही त्यांचं महात्म्य असो, ते सर्व भुलवतात ना. तुम्ही शेगाव गजानन महाराज म्हणा, अक्कलकोट स्वामी म्हणा, आणखी शंकर महाराज, आणखी कुठले महाराज म्हणा, ते सगळे श्रीहरीचेच अवतार आहेत.
पण हे भुलवणारे अवतार आहेत. भुलविसी भक्ता काय जादूगिरी, काय जादूगिरी करतो ना, आणि भक्तांना भुलवतो, भूल पाडतो. वर माग म्हणसी देऊनी जासी, पुन्हा पुन्हा कधी येसी रे, असा कसा महाठक तू श्रीहरी. हे जे म्हणले होऊन गेलेले आहेत, यांना भक्तिभावाने तुम्ही त्यांचं भजन केलं तर ते मार्ग दाखवतात. पण तुम्ही म्हणाल की ते मला प्रसन्न झाले पाहिजे आणि त्यांनी मला काहीतरी वर दिला पाहिजे, तर मग ते ठकवतात. ते कधी ठकवतात की वर वर काही पाहिजे असेल, तुम्हाला त्यांच्याकडनं काहीतरी हवं असेल, या जगामध्ये काहीतरी हवं असेल, या जीवनामध्ये काहीतरी हवं असेल, तर ही जीवन म्हणजे तर माया आहे म्हणा. तेव्हा ते म्हणतात मायातलं तू काहीतरी मागतोय, मग ठीक आहे, तरी तुझी भक्ती आहे म्हणून मी येतो. तू मला हाक मारला म्हणजे मला यायलाच पाहिजे म्हणा. माझा भक्त कसंही असो, त्यांनी मला हाक मारली, मला यायलाच पाहिजे. आणि मग त्यांनी काय सांगितलं त्याला वर द्यायलाच पाहिजे. पण बाबा तू भुलशील, माया तर भुलवते आणि मी भुलवतो म्हणाले. तू असं म्हणशील, वर माग म्हणसी देऊनी जासी. वर माग म्हणली, मी आता आलोय, आता तू काहीतरी वर माग, मला जायचं म्हणलं, मला वेळ नाही, तो थांबायला नाही आला मला. हे जे सर्व येतात, धावून येतात ना, याच्याबद्दल काही शंका नाही. धावून ते येतात, भक्तांनी सांगितलं तर त्यांचे पूर्ण करतात, पण मायेतलं पूर्ण करतात. शेवटी ती मायाच आहे म्हणाले. तर तू मायेतलं काहीतरी मागतो, त्याचं मी कामना पूर्ण करतो आणि मी निघून जातो, मला वेळ नाही, नाही तर परत तू मागशील काहीतरी. वर माग म्हणसी देऊनी जासी, पुन्हा न कधी येसी रे, असं परत पुन्हा नाही येणार. पुन्हा काहीतरी तू तेवढ्या तळमळीनं आळवलं तर ठीक आहे, तर येईल, परत काहीतरी वर देईल आणि निघून जाईल. पण याने काय होणार, तू मायेतून बाहेर येणारच नाही म्हणाल. असंच काहीतरी संकट नेहमीच येणार तुझ्यावर, आणि नेहमी तुला हे होणार, कारण तुला ज्ञान नाहीये. आणि मग ज्ञान व्हायचं तर सद्गुरू पाहिजे म्हणा, आणि सद्गुरू पाहिजे म्हणजे होऊन गेलेले पाहिजे. नाही, होऊन गेलेल्या सांगितलं ना, होऊन गेलेले ते भुलवतात, किती मोठे असो ते. होऊन गेलेल्यांची भक्ती केली तर ते, आणि जर संसारातलं मागितलं, परत त्याच्यात आहे, होऊन गेलेल्यांची भक्ती करा, काही प्रश्न. पण संसारासाठी काही तुम्ही मागितलं त्यांच्याकडे, तर ते देतात, ते प्रसन्न होतात, ते देतात, ते येतात आणि ते वर देतात. पण वर माग म्हणसी देऊनी जासी, पुन्हा न कधी येशी रे, असा कसा महाठक तू श्रीहरी. असे महाठक आहे म्हणा. काय शरण निघालो सद्गुरु चरणा, आता ठकविन तुझला मी. आता जेवढे काही मला ठकवलं म्हणले, जेवढ्यांनी मला ठकवलं त्या सगळ्यांना मी ठकवणार आहे. काय शरण निघालो सद्गुरु चरणी, सद्गुरूंना शरण आलो. पण म्हणले त्यांच्या ठिकाणी जर एक आहे, होऊन गेलेले जे आहेत, देव आहेत, महाराज आहेत, सद्गुरू होऊन गेलेले आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांना एक मागितलं की बाबा मला तुम्ही एकच वर द्या, मला सद्गुरू पाहिजे, सद्गुरू पाहिजे असं म्हटलं तर ते आनंदित होतात आणि ते असं वर देतात आणि सद्गुरूंच्या कडे नेऊन पोहोचवून देतात. असा आमचा अनुभव आहे. आम्ही मागितलं की महाराज द्या. शिवनाथ निरंजनाच्या समाधी समोर आम्ही मागितलं, आमचा अनुभव, महाराज मला सद्गुरू द्या, बस, बाकी काही नको. आणि त्याने आम्हाला लगेच अपॉइंटमेंट ऑर्डर पाठवली आणि मुंबईला आलो आणि आम्हाला सद्गुरूंची भेट करून दिली. हे त्यांचं हे आहे म्हणा. जर त्याचा भाव सच्चा असेल तर त्याला सद्गुरूंची ते भेट करून देतात आणि मग तिथून त्याचा मार्ग सुरू होतो. नाहीतर म्हणले वर माग म्हणशी देऊनी जाशी, तेव्हा हे बोलवतात. म्हणले काय, हे सगळे जे महाराज आहेत, सगळे जे मोठे आहेत, त्याच्या मागे जे लोक राखतात, ते महाराज म्हणाले सगळे बोलवतात. पण त्यांच्याकडे जर असं मागितलं की मला सद्गुरू पाहिजेत, तर मग ते ठरवत नाही, मग ते प्रसन्न होतात
आणि ते त्या सद्गुरूंच्याकडे नेऊन पोहोचवतात. तेव्हा म्हणले पण त्यांची भक्ती नाही करू शकत, मग सद्गुरूंचीच भक्ती करायला पाहिजे म्हणाले. तेव्हा शरण निघालो सद्गुरु चरणी, आता ठकवेन तुझं लामी. मग म्हणले कोणतं श्रीहरिया वगैरे ते काय नाही म्हणा, काय आता मी सगळ्यांना ठकवेन म्हणा. किती जन्म झाले मज कोंडी येले, किती जन्मामध्ये मला कोंडलं, म्हणले कुठल्या 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 योनीमध्ये, कुठल्या 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 देहामध्ये मला तू कोंडून ठेवलं. पण आता कोंडीनं तुझला मी, आता मी तुला माझ्या हृदयात कोंडून ठेवीन म्हणा. असं महाराज आमचा, आता कोंडीनं तुझला मी रे असा कसा माठक तू श्रीहरी. तेव्हा याची कथा मागच्या वेळेला आम्ही सांगितली होती की मोप्याचे ते संत तुकाराम महाराज थोर असे अवतारी पुरुष, म्हणजे स्वामी समर्थांच्या समकालीन होते आणि अगदी स्वामी समर्थासारखेच होते. बरं दोघांमध्ये संवाद होत असे दुरून. ते राहिले मोप्याला विदर्भात आणि हे राहिले इकडे कोल्हापूर सोलापूर जिकडे कुठे ते असतील तिकडे. आणि पण त्यांचं संवाद होत असेल दोघांचा. कारण एक माणूस जेव्हा एक भक्त त्या मोप्याला तुकाराम महाराजांकडे जायचा, पण त्याला वाटलं की स्वामी समर्थ म्हणजे फार मोठे सत्पुरुष आहे, म्हणून तो त्यांना भेटायला स्वामी समर्थांना आला, अक्कलकोटला भेटायला आला. तेव्हा स्वामींनी त्याला ओळखलं आणि त्याला सांगितलं तू कुठून आलायस. तो म्हणाला मी असं मोप्याहून आलो. अरे मग मोप्याला कोण आहे म्हणा, आणि इथे कोण आहे. मोप्याला मीच आहे म्हणा. मोप्याला तुकाराम आहे ना, तुकाराम तो मीच आहे. चल जा म्हणले, आता आताच्या आता तू इथे नाही आहेस, आताच्या आता जा, इथे तुकाराम आहे ना, तो मीच आहे म्हणा. तेव्हा एवढी एकरूपता त्यांची होती. माझे पणजुवा, खापर पणजुवा जे केशवदास महाराज, म्हणजे हे सगळे समकालीन होते. स्वामी समर्थ, मोप्याचे संत तुकाराम महाराज आणि देव मामलेदार. म्हणून या संत तुकाराम महाराजांच्या देवळात आम्ही गेलो होतो. आपले किरणमुळे त्यांना घेऊन आम्ही गेलो होतो, त्यांना दाखवलं. ते एव्हिडन्स आहे की तिथे आम्ही त्यांना म्हटलं बघा, हा हे आमचे खापर पणजुवा, त्यांचा फोटो आणि त्यांच्या समोर देव मामलेदारांचा फोटो होता. बघा आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं, आळवलं की आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती व्हावी, आणि त्यांची मित्र जसे अक्कलकोट स्वामी आणि तुकाराम महाराज हे समकालीन आणि त्यांचे एकमेकांचे खूप प्रेमाचे संबंध होते. तसे आमचे खापर पणजुबा आणि देव मामलेदार यांचे अत्यंत प्रेमाचे संबंध, ते नेहमी भेटायचे. त्यांचे फोटो तिथे आणि समोरासमोर लावलेले संत तुकाराम महाराजांचे. हे आपल्या किरण मुळीने स्वतः बघितलं, ते त्यांना विचारा. तेव्हा त्यांची कथा, त्यांचं पुस्तक, त्यांचं चरित्र मला तिथे मिळालं. आणि त्यांच्या चरित्रात काय लिहिलं होतं बघा. आता एवढे मोठे थोर संत पुरुष होते, पण त्यांच्या चरित्रात असं होतं की ते नदीवर जायचे आणि भजन करायचे. एवढे मोठे योगी पुरुष होते, पण ते समाधीत वगैरे नाही, तर ते नेहमी रामाचं भजन करायचे. तर नदीवर जाऊन, गंगेवर जाऊन ते बसायचे तासन तास. आणि भजन तरी म्हणजे काय, भजनाला काय लागतो, टाळ मृदुंग वगैरे काही नाही. 2 दगड घ्यायचे आणि ते एकमेकावर हे करून भजन करायचं, काय त्या तालावर भजन करायचं. आणि असं करता करता एक दिवस त्यांनी प्रभू रामाला सांगितलं, प्रभू रामाचं भजन केलं. आणि करता करता मला प्रभू रामा तुम्ही आता प्रगट व्हा. आणि प्रभुराम प्रगट झाले. तेव्हा प्रभुराम त्यांच्या समोर प्रगट झाले आणि प्रभुरामाने विचारलं की तुकारामा तू मला कशाला हाक मारलास. अरे तू तर माझा अवतार आहेस या कलियुगामध्ये. ते संत तुकाराम हे रामाचे अवतार होते, प्रभू रामाचे अवतार होते. तेव्हा तू माझा अवतार आहेस आणि तू मला कशाला हाक मारलास, तुला काय कमी आहे इकडे आता. तर म्हणले नाही,
म्हणाले सर्व सर्व काही आहे, सर्व आहे, पण म्हणले मला सद्गुरू कुठे आहे? सद्गुरू नाहीये ना. मग लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील नाही, तर मला सद्गुरूंचा अनुभव आला पाहिजे. सद्गुरू म्हणजे काय असतात, तर म्हणले मला सद्गुरू पाहिजे. एरवी ते एकदम पिशाचवत असे अक्कलकोट स्वामी राहायचे, वेडे पिस्यासारखं असं, पण तेवढे ज्ञानी होते. ज्ञान सांगायला लागले ते तेवढं ज्ञान सांगायचं. तेव्हा ते प्रभू रामाला त्यांनी सांगितलं, वर माग म्हणशी देऊनी जाशी, आणि त्यांना सांगितलं असतं की प्रभू रामाने असं म्हटलं, चल ठीक आहे, मीच तुला सद्गुरु रूपाने ज्ञान देतो, तर प्रभू रामाने ज्ञान देऊ शकले नसते का? नाही म्हणले, होऊन गेलेले त्यांचं हे जे आहे, होऊन गेलेले सद्गुरू नाही होऊ शकत. हे जे ब्रीद आहे हयात संत सत्पुरुष, हे सद्गुरू होतात. हे ब्रीद म्हणले हे झालं असत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तू मला हाक मारलंस, तुला वर दिला, मी वर देतो म्हणा, की तुला अशी सद्गुरूंची प्राप्ती होईल. आणि म्हणून प्रभू रामच ते काही गप्प बसले काय? ते काही निघून गेले का आपल्या स्वरूपात? काय आपल्या स्थानी निजधामाला ते निघून गेले का? नाही म्हणा. ते रात्रीच्या रात्री जाऊन ते उत्तर प्रदेशातलं कुठलं तरी गाव, आता मला माहित नाही, त्याच्यात लिहिलेलं आहे नाव त्याचं. तिथे लिंगनाथ महाराज म्हणून नाथ संप्रदायाचे मोठे संत पुरुष होते. लिंगनाथ महाराज म्हणजे गोरक्षनाथ, गहिनीनाथ वगैरे या परंपरेत, मग लिंगनाथ, तर त्या परंपरेत होते. तर त्यांच्याकडे त्यांच्या स्वप्नात प्रभुराम गेले आणि त्याला सांगितलं की लिंगनाथा, असा तो माझा भक्त म्हणाले तुकाराम, त्याला सद्गुरू प्राप्तीचं म्हणून मोठं हे लागलेलं आहे, ध्यास लागलाय. तेव्हा म्हणले तुम्ही जा तिथे मोप्याला, मधुपुरी, आणि त्याला दिशा द्या. त्याला म्हणले संप्रदाय द्या, दीक्षा द्या, मंत्र द्या, म्हणजे त्याचं समाधान होईल की मला सद्गुरू प्राप्ती झाली. तर तेव्हा ते लिंगनाथ महाराज निघाले तिथून, आणि विदर्भात त्या काळी आता किती महिने लागायचे प्रवास करून ते मधुपुरीत आले, मोप्यात. आणि लिंगनाथ महाराज इथे आले तेव्हा हे नदीवर बसले होते भजन करत, आणि लिंगनाथ महाराज त्यांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्याला शरणागती दिली, सद्गुरू म्हणून शरणागती दिली. बघा एवढे महाराज, एवढे अवतारी पुरुष, की तेव्हा त्यांनी किती चमत्कार केले. स्वामी समर्थांच्या सारखेच अनेक चमत्कार त्यांनी केले, पण ते सद्गुरूंना शरण गेले. आणि आनंद, त्यांना एवढा आनंद झाला, एवढा. आणि मग त्यांची ज्ञान चर्चा बरेच दिवस चालली, आणि मग लिंगनाथ स्वामी निघून गेले. तेव्हा शरणरी घालो सद्गुरु चरणी, आता ठकविन तुझला मी रे, असा कसा महाठक तू श्रीहरी. प्रभुराम आले, पण महाठक होऊन वर माग म्हणशी देऊनी जाशी, पुन्हा न कधी येस. पण त्यांनी काय मागितलं तर सद्गुरू मला भेटले पाहिजे, आणि म्हणून त्यांना ते वर दिला आणि ते आले. तेव्हा काय म्हणतात की माया तर भुलवते म्हणाले, पण बहुरूपी होई एक हरी. हा हरी सुद्धा बहुरूप होतो आणि तोही भुलवतो. मायाने भुलवलं तर आपण समजू शकतो, पण परमेश्वर सुद्धा जेव्हा भुलवायला लागतो तेव्हा कोण सांग तुझ विण कोण मज गुरुराया, कैवारी सदया. त्या सौभेदान नाटकामध्ये पद आहे. भगवान श्रीकृष्ण शेवटी अशी अटीतटीची वेळ येते तेव्हा सद्गुरूंना हाक मारतात, गर्गा मुनींना, आणि तुम्ही कैवारी आहात, प्रगट व्हा असं म्हणतात. आणि मग ते येतात आणि तो सगळ्या प्रश्न सोडवतात त्यांचे. तेव्हा ते म्हणतात की असा श्रीहरी, मायाही बोलवतो, श्रीहरी बोलवतो, त्याच्यामुळे अनेक भक्त आहे म्हणाले.
ते घोरपडे म्हणतात की अहो काय म्हणे लोक, आम्ही त्या स्वामी भक्तांना सांगतो की अरे बाबा असं असं परंपरा आहे, नुसतं स्वामींच्या मंदिरातच तुम्ही जाता आणि येता आणि काय तुम्हाला काय प्राप्त होतं, तुम्हाला अनुभव येतात वगैरे असं तुम्ही सांगता, पण ते बरोबर नाही. तेव्हा तुम्हाला अनुभव घ्यायचे ते निदान स्वामींना सांगा की मला सद्गुरू प्राप्त होऊ द्या, असं कोणीच बोलत नाही. तेव्हा सगळे ठरवले जात आहेत लोक म्हणाले. बहुरूपी होऊन एकच ईश्वर, एकच परमात्मा अनेक रूपांनी येतो, अनेक संत सत्पुरुषांचे अनेक रूप घेत होतो आणि ठकवत होतो. परंतु जो सद्गुरूंना शरण जातो तो त्या परमेश्वरालाही ठकवतो, तो आपल्या हृदयामध्ये त्याला बंदिस्त करून टाकतो. तेव्हा सद्गुरूंचं असं महात्म्य आहे. तेव्हा ते सांगतात की बहुरूपी धरी संन्याशाचा वेश. बहुरूपी अनेक अनेक वेश धरतो, अनेक वेश धरतात. पाहोन तयास धन देती, आणि त्याला संन्याशी बघून त्याला धन देतात लोक. संन्याशाला नाही बहुरूपी आला, परंतु तो संन्याशाला देत नाही म्हणा. ऍक्च्युअली तो संन्यासी नसतोच, तर तो बहुरूपी असतो. काम्यानाम कर्मणाम न्यासा त्याचं झालेलं नसतं म्हणा. त्याचं धनप्राप्तीमध्ये त्याचा हेतू असतो. तेव्हा तो बहुरूपीच आहे म्हणा. काम्यानाम कर्मणाम न्यासा इथे संन्यास असा तो नाही. व त्यांनी ते सोंग घेतलंय म्हणा. सगुणी भजला तेथे पावे, तेव्हा अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी ओळखी. बहुरूपी धरी संन्यासाचे वेश, पावन तयास धन देत. म्हणजे सर्व सत्ताधीश असा हा श्रीहरी म्हणले अजब असा बहुरूपी आहे. अजब असा बहुरूपी आहे. आपल्या मायेने सगळं सृष्टी निर्माण करतो. माया आणि श्रीहरी हे मिळून ही सृष्टी निर्माण करतात आणि सगळ्यांना ठगतात. अनंत सोंगे घेऊन तो वावरत असतो. अनंत प्रकारचे सोंग घेतो, की कोणाला काही कळूच नाही. सगळ्यांना भ्रमच निर्माण व्हावा. ह्या जगात सगळ्यांना भ्रम निर्माण होतो, काही कळतच नाही. कोण काय बोलतो, कोण कोण महाराज काय प्रवचन करतो, हा असा प्रवचन करतो, दुसरा तसा करतो, तर दुसरा तिसरा चौथा आणखी काहीतरी वेगळंच करतो. हा म्हणतो त्याचं बरोबर नाही, तो म्हणतो याचं बरोबर नाही. काय आणि सगळं भ्रम, सर्वकडे भ्रमच आहे. म्हणजे भ्रम पसरलेला आहे आणि कोणालाच काही कळलेलं नाही म्हणाले. एक म्हणतो श्रीहरी निर्गुण आहे, सगुण वगैरे काही नाही म्हणले. रामकृष्णादी वगैरे सगळं झूट आहे. तर दुसरे म्हणतात रामकृष्णादीच आहे म्हणले, निर्गुण वगैरे काही कोणी बघितलं. तेव्हा हा सर्व सत्ताधीश श्रीहरी अजब बहुरूपी आहे. त्यांनी हा मायेचा खेळ मांडलाय आणि सगळ्यांना भ्रमवित आहे. नुसती माया भ्रमवते असं नाही, श्रीहरी भ्रमवतो म्हणा. मग अनंत सोंगे घेऊन तो वावरतो आणि निरनिराळ्या प्रकृतीने, त्याची प्रकृती वेगळी म्हणा, त्याचं सांगणे वेगळं, निरनिराळ्या तऱ्हेने प्रगट होऊन निरनिराळी कार्य करतो. अशी निरनिराळी तो कार्य करत असतो. त्याच्यामध्ये सद्गुरूंची भूमिका असलेलं त्याचं रूप, सद्गुरूंची भूमिका तो घेतो. आमचे महाराज म्हणायचे, अरे तुम्हाला असं वाटतं सद्गुरू हे सत्य आहे, सत्य आहेच म्हणा, पण हे लक्षात ठेवा, या संसार रूपी स्वप्नात ते आलेले आहेत. सद्गुरू सुद्धा आलेले आहेत, ते संसार रूपी स्वप्नात आलेले आहेत. संसार रूपी स्वप्न नसतं तर सद्गुरू कुठे आले असते? जर मायाच नसती तर ते कसे दिसले असते तुम्हाला? तुम्ही निर्माण कसं झाला असतं? तेव्हा ही संसार हे स्वप्न आहे म्हणा, पण या स्वप्नामध्ये सद्गुरू का सत्य आहेत? कारण ते सत्य मार्ग सांगतात आणि या मायेचा निराश करतात. काय तेव्हा म्हणले संत सत्पुरुषाची भूमिका ही भूमिकाच आहे म्हणा. ते सद्गुरूंची भूमिका घेतात आणि
त्यांचं ते रूप, त्यांचं सत्य स्वरूपाचं ज्ञान प्रगट करत असतात. ते आपल्या सत्य स्वरूपाचं ज्ञान, परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्रगट करण्यासाठी ते आलेले असतात आणि त्या जीवाला परमात्म स्वरूपाचा अनुभव आणून देण्यासाठी त्यांनी ते रूप घेतलेलं असतं. बाकीची सगळी रूप ठगवणारी, फसवणारी असतात, पण सद्गुरूंचं त्यातल्या संत सत्पुरुषांचंही मगाशी सांगितलं, संत सत्पुरुषांची सगळी रूप ठगवणारे असतात. नाही, ठगवणारे ते वेगळे असतात, ते तर आहेतच म्हणाले, ते तर सोंग ढोंग करणारे आहेतच, ते वेगळेच म्हणाले, ते पाखंडी वेगळेच. पण सत्य सत्य म्हणून जे आपण संत सत्पुरुष म्हणतो तेही म्हणजे ठगवतात म्हणाले तुम्हाला, काहीचे काही सांगत राहतील. पण त्यामध्ये तुम्हाला सद्गुरु रूपाने जे येतात आणि प्रत्यक्ष ज्ञान देतात, प्रत्यक्ष तुम्हाला घडवतात, तेव्हा ते सुद्धा बहुरूप्याचंच रूप आहे म्हणले, परंतु ते सत्य आहे. कारण सद्गुरूंच्या वर केलेली भक्ती आणि प्रेम त्या श्रीहरीकडे पोचतात, बाकी कुठे केलेलं म्हणजे त्या श्रीहरीकडे पोचणार नाही. पण सद्गुरूंची केलेली भक्ती आणि त्यांचं प्रेम, त्यांच्यावर केलेलं प्रेम हे श्रीहरीकडे पोचतो. आणि सत्पुरुषांची कृपा, सद्गुरूंची कृपा म्हणजे श्रीहरीचीच कृपा असते, प्रत्यक्ष श्रीहरीची कृपा असते. म्हणून एखादा कोणी धंदेवाईक जो असतो बहुरूपी, तो नाना तऱ्हेची सोंग घेतो, लोकांची करमणूक करतो, त्यांना बोलवतो. म्हणून सर्व लोक जे आता आहेत म्हणले आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणून म्हणतात, काय आम्ही भक्ती भक्ती करतो असं म्हणतात, ते म्हणलं सगळं करमणूकच चालली आहे म्हणजे. कारण सर्व ठिकाणी बहुरूपीच आहेत म्हणा, सर्व तऱ्हेची सोंगच चालू आहे म्हणले, सोंग ढोंग चालू. आणि जे होऊन गेले ते तर तेही फसवतात बघा, म्हणजे काय चालू आहे म्हणा. बरं, आता जे काही आहे तर ते दांभिक लोक आहेत तेही फसवतात म्हणा, सगळीकडे फसवणूक चालते. परंतु जो सच्चा असतो, वही गुरु का बच्चा, वही सच्चा बे सच्चा जो है गुरु का बच्चा, वही कच्चा बे कच्चा जो नहीं गुरु का बच्चा, कच्चा बे कच्चा. तेव्हा हे सगळे लोकांची करमणूक करतात, फक्त भक्ती मार्गामध्ये करमणूक करतात, लोकांची करमणूक करतो आणि त्यांना बोलवतो. त्यामुळे त्याचा धंदा चांगला चालतो, त्याला पैसा मिळतो, डायरेक्ट त्याला पैसा मिळतो. तो भक्ती मार्गाचं सांगून, ज्ञान सांगून, भक्ती सांगून, प्रेम सांगून, कथा सांगून लोकांची करमणूक करतो, त्याचा धंदा चांगला चालतो, डायरेक्ट पैसा त्याच्याकडे यायला लागतो. आणि लोक आजकाल संन्यासाच्या वेशाला लोक बोलतात, आम्ही कुठे गेलो तर आम्हाला काही लोक ओळखत नाही, काय हे तर म्हणून भक्त जेव्हा सांगतात तेव्हाच लोक ओळखतात, नाही तर हे आपल्यासारखेच असं लोकांना वाटतं. पण कोणी रुद्राक्ष माळा घातल्या, भव्य कपडे घातले की लोक घाबरतात, बापरे काय शापगीत तर देणार नाही ना. आणि रुद्राक्ष माळा वगैरे मनुष्य बघितला की त्यांना वाटतं की अरे हाच खरा सत्पुरुष आहे. आमच्या महाराजांचे भक्त होते, ते तिकडे राहायचे, पोस्टमास्टर होते आणि कर्जतला राहायचे, कर्जतचे पोस्टमास्टर. पण महाराजांच्याकडे ते आता दूर राहिल्यामुळे ते जास्त येऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांना ज्ञानही तेवढं कमीच झालं. आणि तेव्हा काही ऑनलाईन नव्हतं, फक्त ते गुरुवारी यायचे. तेव्हा एकदा ते महाराजांना म्हणाले की महाराज काल ना फार मोठा चमत्कार झाला. म्हणजे काय चमत्कार झाला? नाही म्हणले, प्रत्यक्ष दत्तगुरूंना मी बघितलं. आता महाराजांच्या समोर सांगतात ते प्रत्यक्ष दत्तगुरू. भुलविसे भक्ता काय जादूगिरी रे, असा कसा महाटक तू श्रीहरी. म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरू आले म्हणाले. हो महाराज म्हणजे काय? नाही म्हणजे 3 संन्यासी आले म्हणजे 3 संन्यासी असे भगवे कपडे घातले होते, रुद्राक्ष माळा होत्या, अशा जटा बांधलेल्या होत्या आणि अगदी दत्तगुरूंसारखे दिसत होते. मग म्हणले तुम्ही काय केलं? नाही म्हणले, मग मी त्यांना बोलवलं आज, सगळ्या त्यांची पूजा केली, त्यांना दक्षिणा दिली, त्यांना जेवायला घातलं आणि मग ते मला आशीर्वाद देऊन गेले. तर हे प्रत्यक्ष महाराजांच्या समोर, सद्गुरूंच्या समोर ते सांगतायत. सगळे लोक, हे कोणी हसलं नाही.
पण नंतर आम्ही त्यांना म्हणलं, काय म्हणलं, कोणाच्या समोर काय सांगताय, काय असा कसा महाठक तू श्रीहरी, म्हणजे तुम्हाला ठकवलं ते. काय प्रत्यक्ष सद्गुरू हे दत्त आहेत, त्यांच्या समोर तुम्ही काहीतरी सांगता अशा गोष्टी. तेव्हा म्हणले साधुत्व हे बाहेरच्या विषयावर नाही आहे. त्यांचे चमत्कार, काही लोक चमत्कार पण करतात, आशीर्वाद देतात, शेवटी आपली फसवणूक करून घेतात. त्यांना समजत नाही की खरी साधुत्व हे बाहेरच्या विषयावर नाही म्हणा. काय तर बाहेरच्या विषयावर नाही, तर त्याचं ज्ञान, जातीने पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, त्याचं ज्ञान काय आहे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा लोकांशी बोलतो आमच्या विषयावरून त्यांनाही वाटत, पण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा त्यांना लक्षात येतं, अरे हे वेगळं आहे. काय पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान. अरे तलवारीचं मोल करा म्हणा, म्यान काय, म्यान बाजूला ठेवा, तलवारीचं मोल आहे म्हणा. तेव्हा भव्य वस्त्र वगैरे हे सगळं म्यान आहे म्हणा, या तलवार, ज्ञानाची तलवार नाही. आणि म्हणून खरं लक्षण काय आहे, संन्यासाचं खरं लक्षण आहे काम्यानाम कर्मणाम न्यासा इति संन्यास. सर्व संकल्प ज्यांचे गेले आहेत. आम्हाला विचारलं काय पाहिजे आता तुम्हाला, आम्हाला काय पाहिजे, आम्हालाही पाहिजे काय, भक्त पाहिजे, कार्य त्याचा विस्तार झाला पाहिजे, अनेक लोकांचं कल्याण झालं पाहिजे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषवनी मज द्यावे पसाय दान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मागितलं काय, तर लोकांचं कल्याणासाठी त्यांनी सगळं मागितलं. तसं म्हणले आम्ही काय मागितलं, आम्हाला आता काय पाहिजे, अनेक लोकांचं कल्याण झालं पाहिजे. अनेक लोकांचं एवढा भ्रम पसरलेला आहे सगळीकडे. अरे भ्रमाच्या जाळामध्ये सगळे सापडलेले आहे. तेव्हा हे भ्रमाचं जाळ विरून गेलं पाहिजे, असं ज्ञान सर्वांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे की हे भ्रमाचं जाळ विरून गेलं पाहिजे त्या ज्ञानामध्ये, असं आम्हाला पाहिजे. आणि म्हणून खरे साधू संन्यासी कोण, तर ज्यांच्या संकल्पाचा नाश झालाय, वासनांचा नाश झालाय, आणि ज्यांचं चित्त नेहमी परमेश्वराच्या ठिकाणी दडलेलं आहे. परमेश्वराच्या ठिकाणी दडलेलं 24 तास. आम्ही 24 तास काय करतो, आम्ही काहीच करत नाही. 24 तास आमचा हेच चालू असतो, म्हणाले काय, हेच विचार चालू असतो. आम्ही आणि किरण मुळे गेलो तिकडे गोरे नागपूरला, तिथे काय नवनाथांच्या मंदिरात आम्ही गेलो. आम्हाला घेऊन गेले म्हणून आम्ही गेलो. ते एक व्हाईस प्रिन्सिपल होते नागपूरचे, आणि हे व्हाईस प्रिन्सिपल होते. 2 व्हाईस प्रिन्सिपल आमच्या समोर होते. आणि आम्ही तिथे गेलो, तिथे एक साधू बसलेला होता. त्या साधूजी त्यांची मैत्री होती. आम्ही आपल्या पॅन्ट शर्ट मध्ये वगैरे, साधू त्यांनी ओळख करून दिली, हे डायरेक्टर होते, प्रिन्सिपल होते, हे व्हाईस प्रिन्सिपल आहेत, असं त्यांनी 12 ओळख करून दिली. त्याला वाटलं चांगले मोठे मोठे लोक आले, चांगले पैसेवाले लोक आले आता आपल्याकडे. काय संन्यास्याला नाही बहुरूपी आला, पाहुणी तयासी धन देती. त्याला वाटलं की आता आपल्याला धन मिळणार, म्हणून तो म्हणायला लागला, पण धन कसं नुसतं घ्यायचं, त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणाला काहीतरी विचारा, तुम्ही प्रश्न विचारा. म्हटलं आता तुम्हाला काय प्रश्न विचारू, म्हणला मी आता. नाही काय विचार नाही, आम्ही निघतो म्हटलं, दर्शन घेतलं. नाही काहीतरी प्रश्न विचार, तुम्ही काही प्रश्न विचारला नाही म्हटलं. आता याला काय प्रश्न विचारायचं. मग त्याला सांगितलं की म्हटलं इथे सगळं नवनाथाचं मंदिर म्हणतात, आणि इकडे देवीचंही मंदिर आहे, शेगावचे गजानन महाराजही आहेत, भगवान शंकराची पिंड आहे, दुर्गा मातेचं मंदिर आहे, हे सगळं काय आहे म्हणलंय. आणि इथे तुम्ही तर पाठी लावली आहे नवनाथ मंदिर.
म्हटलं मग लोक येतात आणि ते सगळ्या ह्या मंदिरात जातात आणि त्या सगळ्या मंदिरात जातात, मग एकनिष्ठता कुठे राहते म्हटलं. मग त्यांच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही राहत. हे तुमचीच चूक झाली. ते तुम्ही एवढे मंदिरं बांधले कशाला म्हणून असं म्हटलं तर एकदम गप्प झाला. त्याला म्हटलं आपला हा गुरु भेटला कोणतरी आपल्याला, आतापर्यंत कोणी आपल्याला त्याला काही सांगतात आलं. मग बिचारा निघाला. मग मलाच प्रश्न विचारायला लागला. मग त्याच्या प्रश्नाची उत्तर आम्ही देत देत, फक्त भगवी वस्त्र घातली होती, बाजूलाच घर होतं तिकडे त्यांनी घेऊन गेला. आणि मग माझ्याशी तो बोलत नव्हता. त्याला माहिती आहे यांच्याशी काय बोललं तर प्रॉब्लेम, मग या दोघांशीच बोलत. आणि घरी गेला, चक्क त्याने ते भगवी कपडे काढून ठेवले आतल्या खोलीत जाऊन, आणि मग शर्ट पॅन्ट घालून आला तो बाहेर. म्हणलं हे काय बहुरूपी? बरोबर आहे म्हणले, हे सांगितलंय एकनाथ महाराजांनी सांगितलं, बरोबर आहे. संन्यास आला नाही, बहुरूपी आला. अरे आपण धन दिलं असतं ना तर संन्यासी नव्हता बाबा, तो बहुरूपी होता. हे बघा हा बहुरूपी. म्हणून असा आमचा अनुभव. संन्याशाला नाही बहुरूपी आला, सगुणी भजला तेथे पावे. परमेश्वराचे सत्य स्वरूप न समजल्यामुळे लोकांची फसवणूक होते. ही परिस्थिती तो धंदेवाई बहुरूपी बरोबर जाणतो. त्यांनी बरोबर जाणलं, पण तिथे आम्ही फसलो नाही. आम्ही त्याला काही धन काही दिलं नाही. तर तो पुरेपूर जाणून असतो. म्हणून तो संन्यासाची सोंग घेऊन तिथे येऊन बसतो. रोज तिथे येऊन बसायला जातो. लोक धन द्यायचे, धन घेऊन घरी जायचं, की लगेच वेश काढला की झाला. म्हणजे संन्यासाचा तो परत, त्याची मुलं बाळ सगळे होते, सुना होते सगळे, तो परत गृहस्थाश्रमी झाला. संन्यासामधून परत गृहस्थाश्रमी कसं व्हायचं, गृहस्थाश्रमातून कसं संन्यास पटकन व्हायचं, काय म्हटलं, काय त्याचा हे आहे बघा. तेव्हा संन्यासाचा सोंग घेऊन आपला स्वार्थ तो साधत असतो, स्वार्थ. पण तो संन्यास याला लोक धन देतात, ते लोकांची भावना चांगलीच असते. संन्यासी म्हणून ते देतात धन, त्यांचा भाव चांगला असतो, त्याच्यामुळे त्यांना त्याचं फळ मिळतं. पण याला नाही, याला नरकवास मिळतो. त्या बहुरूप्याप्रमाणेच परमेश्वर देखील हा सद्गुरूच्या रूपाने जगात प्रगट होतो आणि लोकांकडून भक्ती प्रेमाचा स्वीकार करतो. हे बहुरूप्यांप्रमाणे हे त्याचं खरं रूप आहे म्हणलं. सद्गुरु रूप हे त्या परमेश्वराचं खरं रूप आहे. तो ते रूप घेतो सद्गुरूंचं आणि त्यांना सत्य प्रेम भक्ती ज्ञान सांगतो, त्यांच्या भक्ती प्रेमाचा स्वीकार करतो, त्यांनी जी सेवा केली त्या सेवेचा स्वीकार करतो आणि ती श्रीहरीला पोहोचते आणि तो श्रीहरीच प्रसन्न होतो. आणि फरक एवढाच आहे की व्यावहारिक बहुरूपी स्वार्थी असतो, तर हा सर्व सत्ताधीश श्रीहरी जो बहुरूपी सत्पुरुषांचा सोंग घेऊन येतो, सद्गुरूंचं सोंग घेऊन येतो, तो जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या रक्षणासाठी, जगाला सर्व भ्रमातून बाहेर काढण्यासाठी, त्याच्यासाठी हा आलेला असतो. याचा वैयक्तिक स्वार्थ त्यात काहीच नसतो. वैयक्तिक स्वार्थ काहीच नसतो, कारण तो निष्काम असतो, तो आत्माराम असतो, निष्कामतोची आत्माराम. आणि म्हणून तो सर्वांचं कल्याण करण्यासाठी, सर्वांना भ्रमातून बाहेर काढण्यासाठी तो आलेला असतो. आणि म्हणून ते सांगतात एकनाथ महाराज, अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. हा ओळखण्याचा खेळ आहे, फसवण्याचा आणि ओळखण्याचा. मायाही फसवते, श्रीहरी फसवतो, संत सत्पुरुष होऊन गेलेले तेही फसवतात, पण फक्त सद्गुरु रूपाने जो येतो तो फसवत नाही म्हणा. तो या सगळ्या भ्रमातून काढण्यासाठी येतो. किती भ्रम आहे म्हणा, किती धर्मशास्त्र, किती प्रवचन, किती प्रकारच्या लोकांचे किती प्रकारचं त्यांचं भाष्य असतं म्हणाल, आणि एकमेकाला फसवत असतं. तेव्हा सद्गुरूच असे आहेत
की ते आपल्याला याच्यातून काढतात. आणि म्हणून म्हणतात अद्वैताचा खेळ. खरं अद्वैत आहे तो, तो एकच आहे म्हणाला. एकोहम बहुश्याम, मी एकच आहे पण मी बहु झालो, मला ओळखून काढा. कसं ओळखणार? सद्गुरूंना शरण जा, ते सद्गुरूच सांगतील तुम्हाला कसं ओळख. आणि सद्गुरूंना धरून राहा म्हणजे तुम्हाला त्याला ओळखता येईल, त्या श्रीहरीला. आणि नुसतं ओळखता येईल असं नाही, त्याला आपल्या हृदयामध्ये बंदिस्त करून ठेवता येईल म्हणाला. एवढं त्याचं महात्म्य आहे. तेव्हा ते सांगतात तो असंख्य रूप धारण करतो तरी त्याच्या एकत्वाला बाधा येत नाही. आणि श्री एकनाथ महाराजांनी त्या श्रीहरीला अशा रीतीने सद्गुरु रूपाने आलेल्या त्याला आपल्या भक्तीने प्रसन्न करून घेतलं. आणि काय झालं तर या विविध सृष्टीमध्ये त्याचं एकत्व अनुभवलं, एकत्व. आणि आपल्या चांगल्या वाईट अनुभवात तोच एक लपलेला आहे. अनुभव चांगला येऊ किंवा वाईट येऊ, अनुभव ते अनुभव आहे. कोणी शिवे देतील, कोणी चांगलं म्हणतील, कोणी डोक्यावर घेतील, पण हे सगळे बहुरूपी आहे म्हणाले. तो शिवे देणाराही बहुरूपीच आहे, डोक्यावर घेणारही बहुरूपीच आहे, वावा म्हणणारही बहुरूपीच आहे, सगळे खोटच आहे म्हणाले. यांच्या आत जो बसलेला आहे तो जो आहे त्याला मी ओळखलं म्हणतात. कशामुळे? सद्गुरूंच्या ज्ञानाने सद्गुरू माझ्यावर प्रसन्न झाले, त्याच्यामुळे मी हे ओळखू शकलो म्हणा. त्यांनी मला अद्वैत दृष्टी दिली. तो 3 गुणांचे खेळ खेळण्यात तो श्रीहरी पटाईत आहे, प्रवीण आहे. अशा त्याच्या ज्ञान दृष्टीने त्यांनी मला दिली. आणि त्याच्या ज्ञान दृष्टीने मी जेव्हा बघितलं तेव्हा जे जे दिसे दृष्टी ते ते हरिरूप. आता म्हणले मला काय नाही, जे जे आहे ना ते सगळं हरिरूप आहे. जसा बहुरूपाचा मुलगा त्याला माहित असतं, अरे बाबाच आहे, तू कुठलेही आण म्हणाले, कुठलेही रूप आण, ते माझे बाबा आहे, मी डोळे मिटून सांगतो. तसा म्हणले तो शिष्य एवढा आहे होतो की अरे हरी म्हणजे माझे सद्गुरूच आहे, तू कोणालाही आण म्हणा, मी गडबडणार नाही म्हणा, मी घाबरणार नाही, ते माझे सद्गुरूच आहे, सर्व रूपाने तेच आहे. असा अद्वैताचा अनुभव तो घेतो. जे जे दिसे दृष्टी ते ते हरिरूप, असा त्याचा अनुभव होऊन राहतो. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. ओळखिले हे महत्वाचं आहे. आणि कसं ओळखलं? सद्गुरूंना शरण गेल्यावर त्यांनी बरोबर सांगितला खूण, आणि ते खूण ओळखली. आणि त्या अद्वैताचा हा खेळ, अद्वैत आहे पण त्याचा खेळ कळला, श्रीहरी कळला, सर्वच कळलं, म्हणजे ओळखला. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, गुरु वीणे. निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा जडे. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहोनी तयास धन देती. संन्याशाला नाही बहुरूपी आला, सगुणी भजला तेथे पावे. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले, एका जनार्दनी ओळखिले. श्री गुरुदेव दत्त.